नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास या पुस्तकातील काळाची समज 5वा पाठ तो आपण इन शॉर्ट आपण फक्त कंटेंट कम जो भाग आहे आशयुक्त तो आपण आज इथे अभ्यासणार आहोत. चॅप्टर तसं जर बघितलं तर फक्त 1.5 पानाचं आहे आणि तुमच्यासमोर त्याचं चॅप्टरचं जवळजवळ फक्त अर्धा पान विभाजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. बघा तर मग काळ म्हणजे आपण एका अर्थी वेळही म्हणू शकतो. आलं लक्षामध्ये? मग काळाची समज या अंतर्गत सगळ्यात पहिला भाग येतो की काळाचे विभाजन कसं केलं जातं. आपण जो टाईम असतो घड्याळामध्ये मोबाईलमध्ये आपण जी वेळ बघत असतो ती वेळ मोजत असताना आपण कशा पद्धतीने काळाचं विभाजन करतो ते या ठिकाणी बघा. सेकंद, मिनिट आणि तास, दिवस रात्र, आठवडा, पंधरवडा, फोर्टनाईट पिरियड, महिना, वर्ष आणि वर्षाच्या पुढे कंसामध्ये शतक आणि सहस्त्रक लिहून ठेवलेलं आहे. शतक आणि सहस्त्रक हा जो भाग आहे 100 वर्षांचा कालावधी म्हणजे 1 शतक. लक्षात 1000 वर्षांचा कालावधी म्हणजे 1 सहस्त्रक. 100 वर्षांचा एक कालावधी पूर्ण येते लक्षात त्यावेळेला 1 सहस्त्रक असणार आहे. तर काळाचे विभाजन करताना शतक आणि सहस्त्रक आपल्याला स्टँडर्ड 5थमध्ये येईल. तुम्ही फक्त इथपर्यंत वर्षपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. सेकंद, मिनिट, तास मोठ्याकडे जातो आपण लहान एककापासून मोठ्या एककाकडे जातो काळाचे विभाजन करताना. सेकंद, मिनिट, तास, दिवस रात्र, आठवडा, पंधरवाडा, महिना, वर्ष हे काळाचे विभाजन यांच्या पद्धतीने केलं जातं. आता काळ जो असतो तो मोजायचा कसा तर काळ मापनाची साधने फक्त 3 आहेत या ठिकाणी आपण नोंदवलेले. घटिका, पात्र, वाळूचे घड्याळ, दिनदर्शिका. येते लक्षामध्ये कालमापनाची ही साधने आपण आपल्या भिंतीवर असलेलं घड्याळ ते पण या ठिकाणी गृहीत धरू शकतो. घटिका, पात्र आणि वाळूचे घड्याळ हे जुने परिमाण झालेले आहे. दिनदर्शिका हे पण जुनं आहे पण तरीसुद्धा आपल्या घराच्या प्रत्येक भिंतींवरती दिनदर्शिका टांगलेलीच असते. तर ती कालमापनाची साधनं आहे. दिनदर्शिकेमध्ये मेनली आपण महिन्यामध्ये असणारे दिवस, दिवसांना असणाऱ्या तारीख, तिथी यांचा अभ्यास करण्यासाठी आणि वर्ष या पद्धतीने आपण एक प्रकारे दिनदर्शिकेचा अभ्यास हा आपण करत असतो. येते मुलांना लक्षात? दिनदर्शिकेचं जर आपण डिवायडेशन केलं तर महिना, दिवस, तारीख, वर्ष हे सगळे बघण्यासाठी आपण दिनदर्शिका यूज करत असतो. आता काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. भूतकाळामध्ये होता, गेले, झाले, खाल्ले, प्यायले, नाचले या अर्थाने जी क्रिया घडून गेलेली आहे काल दाखवण्यासाठी भूतकाळाचा वापर केला जातो. वर्तमान काळामध्ये आत्ता, चालू या पद्धतीने आपण जे शब्द बोलतो म्हणजे आजचा कालावधी आपल्याला दिसतो त्याला वर्तमान काळ असे म्हणतो आपण. आणि भविष्यकाळ जाऊ, करणार आहोत, बघणार आहोत, घेणार आहोत, देणार आहोत, उद्या. येथे लक्षामध्ये भूतकाळ, काल, वर्तमान काळ, आज आणि भविष्यकाळ हा उद्यामध्ये दर्शवलेला असतो. तर काळाचे हे मुख्य 3 प्रकार. आत्ताच, थोड्या वेळाने, थोड्या वेळापूर्वी, नंतर हे जे आपण इन शॉर्ट बोलत असतो ना मुलांनो तर आपण हे सुद्धा एक प्रकारे काळाचं मापनच करत असतो. येते लक्षामध्ये? तर असा हा इन शॉर्ट काळाची समज असलेला फक्त कंटेंट कम लेसन आपण आज या ठिकाणी घेतलेला आहे. थोडं ऐका म्हणजे तुम्हाला तो पाठ समजायला नक्कीच मदत होईल. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.